सकाळचा नाश्ता असो किंवा मुलांचा टिफिन, अगदी 10 मिनिटांमध्ये बनणारा मूग डाळीचा हा पदार्थ एकदा बनवाल तर मुलं त्याचे फॅनच होतील. खूप टेस्टी आणि अतिशय पौष्टिक असलेला हा पदार्थ बनवायलाही तितकाच सोपा आहे. त्यासाठी 1 वाटी मूग डाळ घेतली, तिला स्वच्छ धुवून 1-2 तास किंवा रात्रभरासाठी भिजत घालायचं आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर सकाळी भिजू घाला किंवा जर सकाळी नाश्त्याला बनवायचं असेल तर तुम्ही रात्री जरी मूग डाळ भिजवली तरीही चालेल. आता व्हिडिओ तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका. त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी. इथं तुम्ही बघू शकताय डाळ आपली मस्त भिजलेली आहे. मी इथं 3 तासच्या आसपास ठेवली होती. आता डाळ जी आहे त्यातलं पाणी काढायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आपल्याला पूर्ण काढून घ्यायची आहे. त्यामध्ये थोडंसं आलं, 2 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत, म्हणजे डाळीला खूप छान चव येते. आता हे मिक्सरला पाणी टाकून छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. बघा, अशा प्रकारे मूग डाळीची पेस्ट मी बनवून घेतली आहे. यामध्ये अर्धी वाटी रवा, बारीक रवा आहे आणि चवीपुरतं मीठ मी यामध्ये टाकलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट वाटतंय, त्यामुळे थोडंसं पाणी मी यामध्ये टाकणार आहे. तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी यामध्ये टाकलेलं आहे. आता बॅटर आपल्याला 5 मिनिटासाठी साईडला ठेवायचं आहे. आज आपण मूग डाळीचा ढोकळा बनवतोय, त्यामुळे ढोकळ्याची जी प्लेट आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता याच सेम बॅटरपासून तुम्ही इडलीसुद्धा बनवू शकता. तर इडलीचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा, मी नक्कीच तुमच्यासोबत लगेचच शेअर करेन. आता या बॅटरमध्ये मी इथं 2 चमचे तेल टाकते. तेलामुळे आपला ढोकळा जो आहे तो खूप छान सॉफ्ट बनतो. या स्टेजला थोडीशी हळद आपण यामध्ये टाकणार आहोत, पण मी इथं हळद टाकायला विसरली. मी नंतर टाकली आहे, तर तुम्हाला सांगते. या स्टेजला हळद टाकून व्यवस्थित मिक्स करा. 1 इनोचं पॅकेट टाकलं आहे. इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी टाकलं आहे आणि नंतर मला लक्षात आलं की आपण हळद विसरली, म्हणून मी इथं या स्टेजला हळद टाकली आहे. हळद टाकल्यानंतर व्यवस्थित असं हे बॅटर आपण मिक्स करून घेऊया. तर बघा, बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलं. रंगही खूप सुंदर आला आहे. आता जे प्लेटला आपण तेल लावून ठेवलं होतं त्यामध्ये आपण हे जे बॅटर आहे ते टाकून घेऊया. थोडंसं टॅप करून घ्यायचं, म्हणजे जर काही एअर बबल असतील तर ते निघून जातील. गरम स्टीमरमध्ये मी आपले हे जे स्टँड आहे ते ठेवलेलं आहे आणि हाय फ्लेमवर 5 मिनटं आणि लो फ्लेमवर 10 मिनटं, असं 15 मिनटं मी ढोकळा वाफवून घेतलेला आहे. 15 मिनटानंतर चाकू टाकून बघायचा, चाकू एकदम क्लीन आला आहे, म्हणजे आपला ढोकळा एकदम रेडी आहे. आता याला काढून घेऊया आणि थोडासा थंड करून घेऊया. ढोकळ्याला रंग बघा किती सुंदर आलेला आहे आणि ढोकळा किती मस्त फुललेला आहे, तुम्ही बघू शकता. आता याच्या कडा थोड्याशा सोडवून घ्यायच्या. थोडंसं थंड झाल्यानंतरच ही प्रोसिजर करा. जर तुम्ही ढोकळा गरम असताना काढायला गेलात तर त्याचे काप व्यवस्थित पडत नाहीत आणि तो चिकटतोही. इथं तुम्ही बघू शकता ढोकळ्याला किती मस्त जाळी आलेली आहे आणि खूप छान सॉफ्ट असा आपला ढोकळा बनून तयार झालेला आहे. तर आता या ढोकळ्याचे आपण काप करून घेऊया. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही याचे काप करून घेऊ शकता. जर मुलांच्या टिफिनसाठी बनवत असाल तर त्यांच्या आवडीचे शेपमध्ये तुम्ही हे काप करू शकता. मी इथं स्क्वेअरमध्येच कापून घेतलेला आहे. अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी आपला ढोकळा बनून तयार झाला आहे. विकतच्या ढोकळ्यापेक्षा भारी झाला आहे. आता याला फोडणी करूया. फोडणीसाठी एका तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं होतं. त्यामध्ये मोहरी, हिरवी मिरची आणि कढीपत्ता छान असा तडकून घेतलेला आहे. आता तुम्हाला जर गोड पाणी हवं असेल तर यामध्ये थोडंसं पाणी आणि साखर टाकू शकता, पण माझ्या मुलीला गोड आवडत नाही, त्यामुळे मी इथं गोड टाकलेलं नाही आहे. हा जो तडका आहे तो आपल्या ढोकळ्यावर टाकून घ्यायचा आणि बघा, मस्त असा आपला ढोकळा एकदम तयार झालेला आहे. एकदम सॉफ्ट, सुपर सॉफ्ट आणि खूपच जास्त हेल्दी हा ढोकळा आहे. तुम्ही वेट लॉससाठी सुद्धा हा बनवू शकता. अगदी मस्त लागतो आणि पौष्टिकही आहे. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकली. मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते. बघा किती मस्त आपला ढोकळा बनून तयार झाला आहे. मस्त जाळी आलेली आहे, सॉफ्ट आहे आणि खूपच टेस्टी हा ढोकळा झाला होता. नक्कीच करून बघा. तुम्हाला व्हिडिओ कुठल्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा.